सादर करत आहोत शिवरायांचा छावा. शिवरायांचा छावा. माझ्या जरा मागे तिथं दोघं बी मागे पहिली माझी ओळीगा माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओळीगा माझा शिवाई केलं राज्य पृथ्वीचे करील बाळमा. पण अफजल खान वनवा होऊन स्वराज्यावर चालून आला. त्याच्या महामय पावलाखाली गोरगरीब एक चिरडली भरती आया बायांच्या किंकाळ्या फुटल्या. पहिल्या टप्प्यात अफजल खानाने तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्याने पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना केली. स्वराज्याचा उंच भगवा पायदळी तुडवण्यासाठी आणि शिवाजी राजांना जिल्हा या मोठा गिरफ्तार करण्यासाठी अफजल खान वाईस येऊन पोहोचला. आमचे मस्तक म्हणाले साक्षात जगदंबेचे तुकडे काय. शिवबा, आम्हाला अफजल खानाची चीड आहे, पण खानाच्या फौजेत जे मराठी सरदार आहे त्यांना याची चीड येऊ नये. सगळी लाचारी साहेब मतदानासाठी पालखीत बसण्यासाठी. पालखी मिळे काय स्वराज्यात नाही. त्याला सोडू नका. उसने केला त्याने आमच्या थोरल्या लेकरास घात करून मारले. महाराज साहेबांची विजापुरातून धिंड काढले. त्याला मातीस मिळवा. आमचा तोच प्रयत्न असेल साहेब. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट ठरली. स्वराज्याचं भवितव्य ठरणार होतं. नीती अनितीचा निवाडा होणार होता. मनात मोळ्या जीवांचे भवितव्य ठरविण्यासाठी धर्माची अस्मिता राखण्यासाठी जिजाऊंचा लाडका शिवबा यमदूताच्या भेटीस निघाला. जगत जननी जगदंबा शहावी. काय होणार? स्वराज्य की गुलामी? आणि खानावर हल्ला झाला. खानाची सैन्य वळणार. तिसरी तोफ, तिसऱ्या तोफेचा आवाज माझ्या रात्री गडावर सुखरूप पोहोचले. जगदंबेची कृपा. राजांनी आपणास भेट पाठवली आहे. दाखवा. बाई बाई बाई, कसला माणूस आहे. तोंड तो माझा त्याचं केवढं मोठं. बाबा बाबा, डोळे तर बघा. राक्षसी. शिवबाने उसने फेडले. खानास जिवे मारून त्याचे मुंडके आम्हाला भेट म्हणून पाठवले. मोठा आनंद झाला आम्हाला. आमचे वडील खानाशी होते, कारण स्वराज्याच्या काळातले ते एक मोठे विघ्न होते. खान संपला, वडील संपले. पंत गडकऱ्यांना सांगून या मुंडक्याचा योग्य तो मान ठेवून बाले किल्ल्याच्या दरवाजात त्याला चिणून टाका आणि दिवाबत्तीची सोय करा. परंतु आऊसाहेब, स्वराज्यावर आलेल्या घोर संकटाचे निवारण कशा रीतीने करावे याची आठवण हे मुंडके पुढच्या पिढीला सतत करून देत राहील. दरवाजात आणखी जागा करून ठेवा. का हो शंभूराजे? आम्ही असे खान सफाया करणार. हर हर महादेव. आपण एवढी गरीब काय होऊन विरोध न करता 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश दिला.
आता मिर्झाचे मुघल सैन्य विभागले. दर एक किल्ल्यावर 1-1.5 हजाराची शिबंदी म्हणजे 23 किल्ल्यांवरती 40,000चे सैन्य मुळे. संख्याबळाची भीती संपली. त्यातून शंभूराजांना 5,000ची माणसं आणि खर्चासह जागे घेतली. पण तुम्ही त्यांना एवढ्या लवकर राजकारणात का म्हणून आणले? दुसरा पर्यायच नव्हता हो साहेब. पण आता किल्ले ताब्यात द्यावे लागतील. कोंढाणा ताब्यात देऊन आलो. पण रावसाहेब, एका गोष्टीवर मिर्झाने आमच्यावर मात केली. कोणती गोष्ट? आणि तुम्ही अजूनपर्यंत बोलला नाही ती? रावसाहेब, आम्ही खूप नकार दिला. नाही म्हणालो, पण मिर्झा बदला नाही. मतलब? जोपर्यंत 23 किल्ले त्याच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे त्यांच्या छावणीत त्यांच्या बरोबर राहणार. शिवा, आपण काळजी का करता? काळजी नाहीतर आपण नाही म्हणतो, पण आपल्या डोळ्यात ते दिसते. शंभूबा, साहेब, आम्ही गेलो नाही तर काय होईल? आम्ही दिलेला शब्द खाली पडेल आणि मिर्झा मोगलांचं सैन्य घेऊन स्वराज्यात धुमाकूळ घालेल. मग आपल्यालाही लढावं लागेल. आपण लढू देखील, पण त्यामुळे त्रास आपल्याच रयतेला होईल. आणि आम्ही जी सुरुंगाची वाट पेटवली आहे ती विजून जाईल. आमच्या न जाण्यामुळे रयतेला त्रास होणार असेल आणि आपल्या राजकारणात बाधा येणार असेल तर आम्ही छावणीत जायला तयार आहोत. शंभूराजे, आबासाहेब, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकता आहात आणि त्या योग्य समजता आहात. आणखी काय हवंय? 1 लाख कडव्या सैनिकांमध्ये एकटे जाणारे शंभूराजे तुम्ही पहिलेच. त्या 1 लाखास तुम्ही एकटेच भारी पडा, आमची खात्री आहे. शंभूबा, तुमचा वकूब आम्ही जाणलाय, पारखलाय. आबासाहेब, आम्ही आपली पारख सार्थ ठरवू. आता तुम्ही शूर आबांचे शूर छावा आहात. आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत. प्रणाम दादाजी. प्रणाम. क्या बात है, चरण स्पर्श प्रणाम किया आपने. बड़ों के पांव छूकर आशीर्वाद दिए जाते हैं दादाजी. और हमने सुना है आप तो साक्षात प्रभु रामचंद्र के वंशज हो. हाँ, लेकिन आज का दिन हमारे लिए बड़ा सौभाग्यशाली दिन है. वाह, क्या मिठास है. मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर. यकीन खंजीर आहे, पण मराठ्याची जात आहे. पाठीवर वार नाही करणार. वार केला तर समोर छाताडावर. क्या करोगे? ते केल्यावर कळ, पण ते कळपासून चुकीचा असेल तर ना. अदब से बात करो. हम खान है, शेर खान. आणि आपलं लय खान स्वराज्याच्या दोरीवर सोडून वाळत घातले आणि ते लय अधिकारी करत होते. ते आपले व्यक्तीच्या पुण्यात पटवल्या. मतलब सारखा सारखा तलवारीला हात घालायचा नाही. अरे बोकडाला किती मोठा फुला दाखविला तरी वाघ घाबरते का? महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी रक्ताचं सिंपन होईल पुरंदरावर आणि करा नदीला पूर येईल. तुम्ही रक्ताचा तवा दिला द्या. एक एक करके तुम सबको देख लेंगे. औकात याद दिला देंगे हम तुम्हें. दिलेर खान, मिर्जा जी, आप जाइए और आराम कीजिए, थक गए होंगे. जी दादाजी. ही तुमची दुसरी चाल. जी रावसाहेब, ही आमची दुसरी चाल. पण ही चाल आमच्या नीट ध्यानात नाही आली. रावसाहेब, या एकच चालीत अनेक गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे साप
काफी अफरा तफरी बची है, कोई मिल नहीं रहा, और अगर मिला तो पहचान में नहीं आ रहा। आदिल शाह ने बड़ा ही तेज करारा हमला किया है। उनकी इस ताकत का हमें अंदाजा ही नहीं था, हमने सोचा ही नहीं था। ये आपको सोचना चाहिए था मिर्जा जी, मुंह दिखाने के काबिल नहीं रहे। बड़े शर्म की बात है मिर्जा जी, बड़े शर्म की बात है। ये सर्जा खान बड़ा ही चालाक और सुरमा निकला, ये शिकस्त हमें उसकी वजह से हुई है। मिर्जा जी, ये शिकस्त हमें सर्जा खान की वजह से हुई है। हाँ, झूठ, सरासर झूठ है ये। झूठ के नकाब में छुपे हुए सच को पहचानिए मिर्जा जी। मतलब मिर्जा जी, आदिल शाह को जीत सिवा ने दिलवाई है। दिलेर खान, आप जो कह रहे हैं उसका मतलब जानते हैं? अच्छी तरह जानते हैं। सिवा की वजह से हमारे 14,000 फौजी कट गए। यह हार हमें सिवा की वजह से मिली है। दिलेर खान, सिवा हमारे साथ है, हमारा दोस्त है। यह ख्याली पुलाव है, भरम है आपका। सिवा सिर्फ जुबानी दोस्त है हमारा, कहने के लिए। दरअसल वो हमारा सबसे बड़ा दुश्मन है, दुश्मन। लेकिन जहां तक मैं सिवा को जानता हूं, सिवा हमारे साथ गद्दारी नहीं कर सकता। ये आप नहीं मिर्जा जी, आपके अंदर का राजपूत बोल रहा है। वैसे भी आपकी रगों में खून तो हिंदू ही है ना, वही खून बोल रहा है ये। सुबह पर बात नहीं रखिए खान। मिर्जा जी, ये बर्दाश्त से बाहर है। क्या बात कर रहे हैं मिर्जा जी? अरे बर्दाश्त तो हम करते चले आ रहे हैं। दिलेर खान, मौके की नजाकत तो समझो, ये हमारी चाल थी। मतलब हम आपका मतलब नहीं समझे। आलमगीर के जन्मदिन के चलते सिवा आगरा जाएंगे, वहां जाकर वो कुर्दिश बताएंगे और आलमगीर के सामने अपनी वफादारी कबूल करेंगे। इंशाअल्लाह वो बादशाह सलामत के हुजूर में जाएगा जरूर, लेकिन बादशाह सलामत उसे जिंदा नहीं छोड़ेंगे। क्या बात है मिर्जा जी, क्या शातिर दिमाग पाया है आपने, क्या चाल चली है, एकदम शतरंजी चाल। नेमकं काय आवाज मुघल हे नक्की लईच करती बघा. सगळ्या गारगावला आमचा वाढ नाही मुघल दरबारातल्या टाकाईनं मुघलांची आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या का. मुलं म्हणतात की बाबा श्री गणाधिपतये नमः. श्री नरहरि रूपाय नमः. वृषभनान्वय सिंह सुधाकरा प्रतित कीर्ति उदार पराक्रमा अभवदर्थ कलासु विशारदो जगती शाहनुपहा क्षितिवासव. अनेक शक्तींचा समन्वय असले कीर्ती संपन्न श्रेष्ठ उदार आणि पराक्रमाची शर्थ करणारे राजे शहाजी महाराज या धर्तीवर होऊन ज्यांनी वैर धारण करणाऱ्या अनेक मस्तवाल राजांची मस्तक श्री शंकरास अर्पण केली. अशा वसुंधरेत गवसणी घालणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तुंग असलेल्या शहाजी राजांना महाशिव मुलखाचे धनी असले लोकांसाठी पर्वतासारखे उत्तुंग पुरुष श्रेष्ठ श्री शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा
शंभूराजे, चारित्र्य संपन्न मनुष्य कोण, त्याची लक्षणं कोणती? मातोश्री, वाचा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुणे नम्रता, म्हणजे सज्जनांच्या सहवासाची इच्छा, दुसऱ्यांच्या गुणांविषयी प्रेम, गुणवंत असूनही नम्रता, विद्येची आवड, स्वतःच्या पत्नीविषयी प्रेम, विकारांवर ताबा ठेवण्याची शक्ती आणि दया, हा त्याचा स्थायी भाव, तो चारित्र्य संपन्न. लोक कुठला? गुणी माणसाची भेट, काय श्रेष्ठ नाही? मूर्खाची संगत. खरा शूर कोण? ज्याने स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे तो. खरी संपत्ती कोणती? विद्या. खरा राजा कोण? ज्याच्या आज्ञा सर्वजण पाळतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीच्या डोळ्यातील भय नष्ट होते, तो खरा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो! हुजूर, काफर मराठाओं ने फौज जमा की है. तो उनकी हिम्मत इस कदर बढ़ गई है जो कईयों खान के किले की ओर आग उठाने का साहस करने लगे. बड़ी तैयारियां हो चुकी है. 2,500 की फौज कईयों खान पर हमला करने. ये हुजूर, फौज का मुखिया कौन है? शिवाजी राजा. शिवाजी राजा तो नहीं है हुजूर, लेकिन जरूर कोई आला दर्जे का नामचीन सरदार होगा. एक शिवाजी छोड़कर कईयों खान से कोई टकराव नहीं ले सकता. भाईजान, भाईजान, भाईजान. अली खान, क्या हुआ? भगाओ फाड़ में डर गया. भाईजान एक दिया था, सबको डराया धमकाया, लेकिन वो संभा बीच में आ पहुंचा. तुमने से मारा? नहीं, उसने ही हमारे सारे सिपाहियों को मार दिया, लेकिन वो अपने किले की तरफ आ रहा है. आने दो उसे. आमचा एक भागवा उकडला तर 10 भगवे रोग, आणि ते सुद्धा तुझ्या छाताळा. आमच्या भगव्याला नेस्तानाभूत करण्याची भाषा, छाटण्याची भाषा, एवढी मस्ती, एवढी मगरुरी. तुम्हाला काय वाटलं हा भगवा लेचा बेचा तुकडा आहे? अरे या मराठी मातीचा उमाळा आहे भगवा, या मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याची आस आहे भगवा. आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा धाक, आया बहिणींची हात आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाक आहे हा भगवा. कईयों खान में है. या अल्लाह, भागो. प्रणीफळ कलाम भीतर पला भगव्याचा अंगार. ओ प्रणीफळ कलाम भीतर पला भगव्याचा अंगार. स्वराज्याचा महारुद्रकारी वैर्याचा संहार.
पोलीस लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. पोलीस कमिशनर श्री भूषण बोरसे साहेब यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आम्ही आपले आभार मानत आहोत. त्याचबरोबर भाजपचा जय पाटील